नीट यूजी 2026 ची तयारी सुरू झालीये आणि सगळ्यात महत्वाचा टप्पा म्हणजे ॲप्लिकेशन प्रोसेस. अनेकांना वाटतं की हे खूपच किचकट आहे. कागदपत्रांची जुळवाजुळव करणं म्हणजे मोठं टेन्शन. पण खरं सांगायचं तर अजिबात काळजी करू नका. आज आपण एक एक करून बघणार आहोत की नक्की कोणती कागदपत्र लागतात, म्हणजे सगळी तयारी एकदम व्यवस्थित होईल. ओके, तर बघूया आपण काय काय कव्हर करणार आहोत. सगळ्यात आधी डॉक्युमेंट्सची तयारी कशी सुरू करायची, मग डिजिटल आयडेंटिटी आणि बायोमेट्रिक्स हे फार महत्त्वाचं आहे. त्यानंतर येथील आपले एज्युकेशनल डॉक्युमेंट्स, मग आरक्षण सर्टिफिकेट्सबद्दल बोलूया. शेवटी या सगळ्यांची एक फायनल चेकलिस्ट, आणि हो, जर अजून मदत लागली तर ती कुठे मिळेल हे सुद्धा सांगणार आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, ही सगळी माहिती डॉक्टर निलेश शहा यांनी दिलेल्या माहितीवर आणि 2025च्या गाईडलाईन्सवर आधारित आहे. म्हणजे विद्यार्थी आणि पालकांना अगदी योग्य वेळी अचूक माहिती मिळावी, हाच यामागचा उद्देश आहे. तर सुरुवात एकदम सोपी आहे. फक्त 3 स्टेप्स फॉलो करायचे आहेत. स्टेप 1, तुमची जेवढी काही ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत ती सगळी स्कॅन करून रेडी ठेवा. स्टेप 2, आपला आधार कार्ड, एबीसी किंवा एपीएआर आयडी आणि 10वीची मार्कशीट हे सगळं डिजिलॉकरला लिंक करून घ्या. आणि स्टेप 3, फॉर्म भरताना लाईव्ह फोटोची गरज पडू शकते, त्यासाठी तयार रहा. ठीक आहे, आता वळूया डिजिटल आयडेंटिटी आणि बायोमेट्रिक्सकडे. तुमच्या ॲप्लिकेशनचा हा सगळ्यात महत्त्वाचा पाया आहे. आता ही चेन ऑफ ट्रस्ट बघा, हे खूपच महत्त्वाचं आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर तुमचं आधार कार्ड, तुमचा मोबाईल नंबर आणि तुमचा ईमेल आयडी हे तिन्ही एकमेकांशी लिंक असणं अत्यंत आवश्यक आहे. का? कारण सगळ्या OTP व्हेरिफिकेशनचा आधारच हा आहे. आता पत्त्याचा पुरावा. इथे तुम्हाला सध्याचा आणि कायमचा दोन्ही पत्त्यांसाठी प्रूफ लागेल. जर दोन्ही पत्ते वेगळे असतील तर मग प्रत्येकासाठी वेगळा पुरावा तयार ठेवायचा. अजिबात गोंधळ नको. आणि हो, बायोमेट्रिक्स विसरू नका. तुमच्या सगळ्या 10 बोटांचे ठसे आणि सही यांचे स्कॅन तयार पाहिजेत. हे कंपल्सरी आहे. सहीबद्दल एक खूप खूप महत्त्वाची गोष्ट. सही फक्त आणि फक्त रनिंग हँडरायटिंगमध्येच पाहिजे. कॅपिटल लेटर्समध्ये सही केलेली अजिबात चालणार नाही. ही एक छोटीशी चूक वाटते, पण यामुळे तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो, त्यामुळे काळजी घ्या. चला आता बघूया शैक्षणिक कागदपत्र कोणती लागतील. तुमच्या अकॅडमिक प्रवासाचा हा एक महत्त्वाचा पुरावा आहे. ओके, तर 10वीचं पासिंग सर्टिफिकेट आणि मार्कशीट हे तुमच्या जन्मतारखेच्या व्हेरिफिकेशनसाठी लागतं. आणि 11वीची मार्कशीट पण तयार ठेवा, कारण त्यातले डिटेल्स तुम्हाला फॉर्ममध्ये अचूकपणे भरावे लागतील. आता 12वीच्या डॉक्युमेंटचं काय? इथे थोडं वेगळं आहे. जे स्टुडंट्स अपिअरिंग आहेत, म्हणजे यावर्षीच परीक्षा देणार आहेत, त्यांना सध्या कागदपत्रांची गरज नाही. पण जे रिपीटर आहेत त्यांना मात्र पासिंग सर्टिफिकेट आणि मार्कशीट दोन्ही द्यावं लागेल. चला आता बोलूया आरक्षण प्रवर्गाच्या प्रमाणपत्रांबद्दल. हा भाग खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे जे विद्यार्थी राखीव प्रवर्गातून अर्ज करणार आहेत त्यांनी जरा नीट लक्ष द्या. सर्वात आधी जे विद्यार्थी ओपन प्रवर्गातून आहेत त्यांच्यासाठी हे सोपं आहे. कोणत्याही जात प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. आता बाकीच्या प्रवर्गांसाठी काय नियम आहेत ते पाहूया. जे विद्यार्थी EWS, SEBC, OBC, VJ किंवा NT या कॅटेगरीजमधून येतात त्यांच्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. तुमचं सर्टिफिकेट हे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या फॉर्मॅटमध्येच असायला हवं. हे अनिवार्य आहे. SC आणि ST प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी थोडी सवलत आहे. इथे राज्य किंवा केंद्र दोन्ही फॉर्मॅटमधलं सर्टिफिकेट चालतं. म्हणजे राज्याचं जात प्रमाणपत्र आणि त्यासोबत असलेलं व्हॅलिडिटी सर्टिफिकेट एवढं पुरेसं आहे. आता इतर काही खास कॅटेगरीज आहेत, जसं की PWD, NRI, OCI किंवा फॉरेन नॅशनल्स. त्यांच्यासाठी लागणाऱ्या डॉक्युमेंट्सची ही एक छोटीशी लिस्ट आहे. चला तर मग आत्तापर्यंत जे काही पाहिलं ते सगळं एकत्र करून एका फायनल चेकलिस्टवर नजर टाकूया, म्हणजे काहीही विसरणार नाही. तर ही आहे आपली फायनल समरी चेकलिस्ट. सगळं काही एकाच जागी. फोटो, बायोमेट्रिक्स, आधार, सगळ्या मार्कशीट्स, ॲड्रेस प्रूफ आणि जर लागू असेल तर कास्ट सर्टिफिकेट. अर्ज भरायला बसण्याआधी ही लिस्ट समोर ठेवून सगळं तपासून घ्या, म्हणजे ऐनवेळी धावपळ नको. आता एवढं सगळं करूनही जर काही शंका असतील किंवा अजून थोडं पर्सनल गायडन्स हवं असेल तर त्यासाठी सुद्धा मदत उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर निलेश शाह यांचे फ्री व्हॉट्सॲप ग्रुप्स आहेत, जिथे तुम्हाला सगळे अपडेट्स मिळतील. आणि जर कोणाला 1-to-1 काउन्सिलिंग हवं असेल तर त्यासाठी त्यांची पेड पर्सनल काउन्सिलिंगची सोयसुद्धा आहे. तर आता सगळे डॉक्युमेंट्स तयार ठेवणं हे पहिलं आणि महत्त्वाचं पाऊल तर पूर्ण झालं. ही एक मोठी अडचण दूर झाली. पण आता खरा प्रश्न हा आहे की नीट 2026च्या यशासाठी
तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे?